स्किन केअर तर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ह्या दोनच गोष्टी आहेत ज्या मी वापरते. ती मला अक्षयाने दिलेली. मी तिच्याकडे बघितलं आणि तिला म्हटलं की अरे दिस इज नाईस. आणि मग आमच्याकडे असं आहे की असं नाईस म्हटलं की ते लगेच गिफ्ट म्हणून येतं. आय यूज पावडर फॉर माय आयब्रोज. सो ही आहे एक मिस क्लेअरची पॅलेट जी मला खूप आवडते कारण त्याच्यात खूप नॅचरल शेड्स आहेत. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी आली आहे लक्ष्मी निवास मालिकेच्या सेटवर कारण आज आपण मेकओव्हर पाहणार आहोत आणि हा मेकओव्हर आहे अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांचा. कडक लक्ष्मी या रूपात सध्या आता तुम्हाला मालिकेत दिसत आहेत. त्याच्यामुळे आज हर्षदा ताईपासनं लक्ष्मी आणि कडक लक्ष्मी अर्थात कडक लक्ष्मीचा हा अवतार कसा रेडी होतोय आणि एकंदरीत हा मेकओव्हर कसा आहे, चला तर मग बघूया. Good morning. Welcome to Lakshmi Niwas set. Yes, thank you. Please आत्या. वेल घाई आहे नेहमीप्रमाणेच कारण पहिला सीन आहे. सो तयार होतोय. तुझं काय, चल ना आता बघ ना. ओके. सो आज आपण जसं मी तुम्हाला म्हटलं की हर्षदा ताई आता सेटवर आलेल्या आहेत. सकाळी लवकरचा कॉल टाईम आहे आणि माझ्या मते आत्ता ताई डिरेक्टली कडक लक्ष्मीच्याच रूपात रेडी होणार आहेत. सो आता हा मेकओव्हर आपण पाहणार आहोत. आणि ताई, स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी. थँक्यू डार्लिंग. बस ना. हो, बसते. पण मला आवर्जून विचारावं असं वाटेल, एकतर अर्ली कॉल टाईम आहे, दररोज हाच कॉल टाईम असतो आणि असंच रेडी व्हायचं असतं फास्ट. ऑलमोस्ट घाई पहिला सीन असतो. ओके. आणि आता कसं झालंय खरं सांगू तर ना, माणूस सवयीला कसा गुलाम असतो बघ, की इतकी वर्ष मी हेवी मेकअप हेवी ज्वेलरी सगळं करते, बट विथ लक्ष्मी निवास असं झालं की आलं की 15-20 मिनिटात आपण रेडी होतो. कारण मिनिमम मेकअप आहे आणि आयलायनर लॅशेस नाही, काही नाही. आणि अचानक मला ना कडक लक्ष्मीच्या रोलसाठी जेव्हा रेडी व्हायचं होतं तो पहिला दिवस मी विसरूच शकत नाही. कारण मला असं वाटलं की मी खूप वेळ मेकअप करते, खूप तास मेकअप करते आणि मी रेडीच होत नाही आहे. आणि मग लॅश पण आहे आणि मग हायलायटर पण आहे आणि मग ब्लशर पण आहे. सो ॲक्च्युली मी दमले. येस. आणि माझ्या मते ताईंचं कसं आहे, पहिल्या लक्ष्मी निवासमध्ये जी लक्ष्मी दाखवलेली ती अगदी साधी, एकदम साधा लुक होता. आणि आता जो आहे तो ताई म्हणाले तसं एकदम आता सगळं भरपूर ज्वेलरी आहे, एकदम हायलाईट करणारा लुक आहे. सो आजचा लुक आपण बघणार आहोत आणि तो हेवी मेकअप कसा आहे किंवा काय चेंजेस आहेत लक्ष्मीपेक्षा कडक लक्ष्मीमध्ये, सो आत्ता आपण बघूया. मला नेहमीच वाटतं की लुक ऑलवेज मॅटर्स. म्हणजे तुम्ही डायलॉग डिलिव्हरी किंवा तुम्ही तो रोल कसा करता याच्यापेक्षा सगळ्यात आधी ऑडियन्सकडे काय पोहोचतं तर तुमचा लुक, की तुम्ही कसे दिसताय. जे यापूर्वीही माझे ज्या मालिका आल्या त्या सगळ्याच्या लुक्सबद्दल चर्चा झाली, लोकांनी खूप प्रेम केलं. सो त्या ओव्हरऑल लुक हा काही फक्त माझ्या एकटीमुळे होत नाही, ते करायला खूप माणसं असतात. मुळात एकतर वाहिनी ठरवते किंवा तुमचे क्रिएटिव्ह हेड, स्टायलिस्ट सगळे ठरवतात की एका पात्रासाठी काय लुक असेल तुमचा. आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठी जबाबदारी येते 2 माणसांवर, म्हणजे माझा मेकअप आर्टिस्ट आणि माझी हेअरस्टायलिस्ट. तर हे आहेत नितेश गायकवाड. नमस्कार करा प्लीज. खूप मोठे मेकअप आर्टिस्ट आहेत ते आणि ते खूप स्वतःला स्टार समजतात. स्टार आहेतच ते. तर हे मेकअप आर्टिस्ट आहेत माझे खूप वर्ष. माझा पर्सनल मेकअप आर्टिस्ट आहे नितेश. आणि माझ्या ओव्हरऑल दिसण्यामध्ये खूप त्याचा हात आहे. अरे वा. सो येस नितेश, थँक्यू व्हेरी मच. चल पटपट मेकअप कर जरा. पण ताई, मला विचारावं असं वाटेल की ना, अर्थात तुम्ही 12-12 तास मेकअप मध्ये असता आणि आता तर हा हेवी लुक आहे. स्किन केअर काय फॉलो करतात? कारण स्किन अजूनही तेवढीच तुकतुकीत गेली कित्येक वर्ष तुम्ही मेकअप करताय. सो काय स्किन केअर फॉलो करता मेकअप करण्याच्या आधी? मला असं वाटतं सगळ्यात जे माझ्यासाठी वर्क होतं, मिनिमम केअर ऑफ स्किन. मिनिमम म्हणजे मी एक फक्त मॉइश्चरायझर आहे जो सकाळी येताना लावते स्किनला, आंघोळ केल्यानंतर जो लावते तो. वेनिन्झिया म्हणून आहे डॉक्टर रेड्डीचा. इट इज नॉट अ व्हेरी ग्लॅमरस मॉइश्चरायझर, पण मी खूप वर्ष तो लावते. किंवा देर इज वन इथे बायो ऑइल म्हणून असेल हे,
ओके. सो इट इज जस्ट ऑइल. सो मी खूप प्रायमर वगैरे असं पण काही लावत नाही. एकदम नितेशला आवडत नाही प्रायमर लावलेलं, कारण त्याचं म्हणणं आहे की ड्राय होतो मेकअप. सो मला नेहमी असं वाटतं की जितकी जास्त तुम्ही प्रोडक्ट्स वापरत राहाल ना, तेवढं द स्किन रिॲक्ट्स. अर्थात काही लोकांना ते सूट होतं, पण मी कधी तसं ट्राय नाही केलेलं आहे. मी वर्षानुवर्ष एकच प्रकारचा मेकअपही वापरला आहे. म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक, मी सुरू केलं आहे तेव्हापासून माझ्या करिअरमध्ये क्रायलॉन हा जो बेस आहे हाच मी वापरलेला आहे. त्याच्यात जे काय 19-20 प्रोडक्ट्स होतात, यु नो, की डर्मा कधी यूज केला किंवा कधी काही मिक्सिंगमध्ये यूज केलं, किंवा आता जेव्हा मी फक्त लक्ष्मी करते तर खूप मिनिमम बेस वापरला जातो. म्हणजे त्यात थोडे अंडर आईज दिसले तरी चालतं, ब्लशर हार्डली ना के बराबर आहे. पण असं होत नाही की टोटली काहीच बेस आपण केला नाही आणि उभं राहिलं, असं होत नाही. पण येस, त्याचं प्रमाण कमी जास्त होतं. पण स्किन केअर तर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ह्या दोनच गोष्टी आहेत ज्या मी वापरते. आणि येस, जर तुमच्याकडे मेकअप आर्टिस्ट बरा असेल आणि ज्याला तुमची स्किन कळते, किंवा तुम्ही खूप मेकअपवाले दिसणार नाही. माझं लहान आहे माझ्यापेक्षा, त्यामुळे ओरडा खात असतो. पण जरी माझा अनुभव खूप असला तरी रोज मेकअप करणारा माणूस तो आहे, त्यामुळे त्याला माझा चेहरा डेफिनेटली जास्त कळतो. आणि मी खूप प्रोडक्ट्स पण वापरत नाही. इवन हेवी मेकअप जो माझा असतो त्याच्यामध्ये पण मला वाटतं बरंचसं काम हे आयशॅडो आणि तुमचा ब्लशर, हायलाइट, तो जो फिनिशिंग टच असतो त्याने तुमचा मेकअप ॲक्च्युली कसा दिसतो तो दिसतो. आणि मुळात बेस तो जर तुमचा करेक्ट झाला, त्याचं जर मिक्सिंग करेक्ट झालं, तर आय थिंक यू आर डन. वाव. आमचा बेस ऑलमोस्ट होत आलेला आहे. पण ते सगळ्यात आधी सेटवर आल्यानंतर कुठली गोष्ट करता? डिरेक्टली आता आम्ही बघितलं बऱ्याच तुमच्या काही आहेत गोष्टी त्या तुम्ही फॉलो करता. म्हणजे सगळ्यात आधी तर आल्यानंतर मला एक कप, हा जो कप आहे माझा, ह्या मोठ्या कपमध्ये गरम पाणी लागतं. त्याच्यात असते ही ऑर्गॅनिक हळद थोडीशी. सो दॅट इज हाव आय स्टार्ट माय डे. कारण मी कॉफी ड्रिंकर आहे. सो त्याच्यानंतर मग खूप कॉफी होते माझी. हल्ली थोडी कमी झाली आहे, पण ती, आणि इथे तू बघशील तर सगळे डायजेस्टिव्ह आहेत. तिथे मिक्स सीड्स आहेत आणि जिरा, अजवाईन आणि सौंफ असं आहे. पण ते सगळ्यांसाठी आहे, म्हणजे कोणी येऊन कॅन पिकअप द कप अँड टेक इट. त्याच्यानंतर दिस इज माय हँड क्रीम, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आपण बऱ्याच वेळेला सीन्समध्ये आपण मुलांना बाळा वगैरे असं करतो. सो युअर हँड्स शुड स्मेल नाईस. सो इट्स व्हेरी नाईस. ते शिया फ्रेग्रन्स आहे बाथ अँड बॉडीचं. देन देर इज, मला खूप स्पेसिफिक स्मेल्स आवडतात. तर बट मला जर मिठी मारायचे सीन असतात आपले किंवा काय, तर आय लाईक दॅट वन शुड स्मेल गुड. म्हणजे मला स्वतःलाही छान वाटतं तसं, आणि दुसऱ्यांनाही छान वास आला तर बेस्ट. त्याच्यानंतर सकाळच कधी कधी तुमचे लिप चॅप्ट असतात, तर दिस इज द बेस्ट. आणि आत्ता मला माझी मीनाक्षी राठोड, म्हणजे जी माझी मोठी सून करते, तिने खूप छान मला ह्याचं ना ही स्टाईलच आवडली आहे. दिस इज जस्ट लिप बाम अँड यू डोंट हॅव टू टच एनिथिंग, सो यू कॅन जस्ट गो डिरेक्टली. इट्स व्हेरी हायड्रेटिंग. सो मला हा लिप बाम खूप आवडलेला आहे. सध्या हे माझं फेवरेट आहे. त्याच्यानंतर देर इज दिस मेकअप रिमूव्हर. सो मेकअप रिमूव्हर माझ्याकडे साधारणतः यक्ष मेकअप रिमूव्हर्स असतात की खूप क्लीन. कारण मला वाटतं दॅट इज द की टू हेल्दी स्किन, की रात्री काही झालं तरी स्क्विकी क्लीन स्किन झाली पाहिजे. डबल क्लीन्स. येस. म्हणजे मला जो माझा कॉटन पॅड आहे तो असा साधारणतः क्लीन, स्वच्छ दिसेल इथपर्यंत करते. इट इज लिटल टाइम कन्झ्युमिंग आणि त्याच्यात थोडा जास्त प्रोडक्ट वापरला जातो. पण मला वाटतं ते नाही केलं तर हळूहळू ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, इमिजिएटली नाही तुमच्या लक्षात येत, पण क्लोज्ड पोर्समुळे हळूहळू स्किनवर
आणि विथ एज तर होतं. मी आता हे करून सुद्धा आय थिंक देर इज लिटल पिगमेंट ऑन माय फेस, पण दॅट इज एज रिलेटेड ऑल्सो, सन रिलेटेड. आपण तासन तास बाहेर उभं राहून कधी कधी उन्हात काम करतो. सो बऱ्याच वेळेला तो डॅमेज, म्हणजे किती तुम्ही सनस्क्रीन वापरा, किती मॉइश्चरायझर वापरा, तरी काही डॅमेज आहेत जे होतातच, यु नो. सो पण त्यातल्या त्यात जर आपण एक क्लीन स्किन ठेवली, हायड्रेटेड ठेवली, तर दॅट रिअली हेल्प्स. ताईंकडनं खूप छान टिप्स मिळत आहेत ज्या तुम्हालाही खूप उपयोगी पडतील, कारण आपण स्किन विषयी खूप पॉझिटिव्ह असतो आणि आपली स्किन किती छान राहील, तुकतुकीत दिसेल. त्यात जर आपण डेली मेकअप करत असू तर डेली मेकअप साठी आपल्याला काय स्किन केअर आणि काय फॉलो केलं पाहिजे. अर्थात ते आपण हायड्रेट राहणं पण तेवढंच गरजेचं असतं, पण काही आता ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ताई जसं म्हणतायत तसं की काही गोष्टी आहेत त्या कंटिन्यू फॉलो करायला लागतात. आणि हे तर आपण करायलाच पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहणं महत्त्वाचं आहे. मला नेहमी वाटतं की आपण जसे दिसतो, आपण दुसऱ्यासारखे दिसू शकत नाही. पहिलं तर हे ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आणि आपण जसे दिसतोय ते छान आहे हे एकदा स्वतःला पटलं की मग गोष्टी सोप्या होत जातात. मग तुमचे डोळे आणि तुमची स्किन सगळं ते रिफ्लेक्ट करतं. मला वाटतं आता बऱ्याच वेळेला आपण असं होतं ना की इतकं जास्त ब्युटी मार्केट आता पसरलेलं आहे. देयर आर सो मेनी प्रोडक्ट्स की इट मस्ट बी डिफिकल्ट फॉर पीपल टू यु नो डिसाईड की काय वापरायचं आहे. सो मला वाटतं की फार सगळं एक्सप्लोअर करत बसण्यात काही पॉईंट नाही आहे, कारण आपण फक्त दुसऱ्याचा बँक बॅलन्स भरतोय. आपल्याला जे छान वाटतं ते 4च प्रोडक्ट असतात. यू डोंट हॅव टू कीप ऑन एक्सप्लोरिंग. पण हे म्हणताना एक नक्की आहे की लिपस्टिक्स ही अशी गोष्ट आहे की जी यु नो माझं खूप आवडीची गोष्ट आहे मेकअपमधली. त्यामुळे खरं तर हा आता कडक लक्ष्मी करताना दॅट इज माय बेस्ट पार्ट. कारण लक्ष्मी करताना, फक्त लक्ष्मी करताना मला फक्त लिप बाम लावायला मिळतो. आय डोंट यूज लिपस्टिक. सो आता जेव्हा कडक लक्ष्मी करते देन यु नो लाईक इट्स जस्ट देअर द पिंक अँड द रेड्स and the oranges, so, you know, I'm like having a ball. So मला लिपस्टिक्स खूप आवडतात आणि लगेच बघा नीट शिस्तीत लावेल. सो देर इज आय लव्ह इट. पण लक्ष्मी करताना अजिबातच म्हणजे आपण अगदी थोडीशी लाईट लिपस्टिक असतो तशीही सांगू नको मला. थोडंसं जो एक न्यूड शेड आहे माझा, कुठे तो आपला नाही तो वाला, हा एक शेड आहे नायकाचा आणि आय थिंक इट्स अ ब्रिलियंट शेड. ओके. म्हणजे वन ऑफ द बेस्ट शेड्स दॅट हॅव कम अक्रॉस. एक तर त्याची छान ग्लाईड होते, हायड्रेटिंग आहे, खूप मॉइश्चराईज होते ते. आणि जर ती अशी घेतलीस तर ती लिपवर पण करता येते. आणि जर तू बाहेर आहेस म्हणजे यू आर नॉट डुईंग युअर शूटिंग ऑर एनिथिंग, तरी नुसतं असं असं इवन ऑन द आयलिड्स तू जर लावलीस ना तर सडनली तुझे आईज पॉपअप होतात. एखाद्या ठिकाणी असं जायचं की तुम्हाला खूप मेकअप नाही करायचं आहे तरी पण यू नो की यू शुड लुक डिसेंट, तर जस्ट पुट दिस ऑन युअर आयलिड आणि तुमचे आईज दे जस्ट लाईट अप. आणि हे तर आहेच. यू कॅन सी दिस. मस्तच. It just gives you a natural shade. Actually natural. हा, it just gives लिपस्टिकला. आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या ब्रशेस, लिप लायनर यांनी न करता लक्ष्मीसाठी दॅट इज द थिंग की सगळ्या गोष्टी ह्या बोटाने करायच्या. म्हणजे जेवढं आपण बाकीच्या कॅरेक्टर्स करताना इट इज ऑल अबाउट द लिप्स, द ब्रशेस, लक्ष्मी करताना इट इज ऑल अबाउट माय फिंगर्स. की इवन आयलिड्सला यु नो ह्याच्यातलं थोडं घेऊन असं केलं किंवा लिप्स यू कॅन सी. वाव. अँड दिस यू कॅन डू नॅचरली असं जेव्हा तुम्ही नॉर्मली घरी असतात आणि खाली उतरताय फक्त वगैरे. तर मी ना खूप वर्ष म्हणजे आय थिंक लिपस्टिक इज द फर्स्ट मेकअप मी माझ्या आयुष्यात यूज केलेला. म्हणजे मी स्कूलमधून बाहेर पडून कॉलेजमध्ये गेल्यानंतर द फर्स्ट मेकअप प्रोडक्ट आय हॅव एव्हर बॉट इज लिपस्टिक. त्यामुळे लिपस्टिक बद्दल मला एक वेगळं फॅसिनेशन आहे. लिपस्टिक शिवाय मी घराच्या बाहेर पडत नाही. सो अगदी म्हणजे खरं सांगते कुठेही असं जिथे आपण मेकअप नाही करून गेलं पाहिजे अशा ठिकाणी पण मी अशा पद्धतीने लिपस्टिक लावून खाली उतरते. खूप जणांना नॅचरल शेड हवी असते, ज्यांना खूप जास्त मेकअप नको असतो, जस्ट थोडंसं काहीतरी हवं असतं त्यांच्यासाठी. सो आय विल रेकमेंड दिस इज नायकाचं हेलेन 01. सो आय थिंक इट इज वन ऑफ द बेस्ट लिपस्टिक्स. आणि नायकाच्या काही लिपस्टिक्स खरंच खूप छान आहे. दिस इज हा काही कोलॅब नाही आहे पण हा माझा अनुभव आहे अबाउट द लिपस्टिक अँड आय थिंक इट इज ग्रेट. वाव.
रेकॉर्ड करतोय म्हणून. पण अदरवाईज नितेश आणि माझं फार पटत नाही. मला आम्ही सतत भांडत असतो. पण एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे म्युझिक. म्हणजे मी कुठलीही गाणी लावली त्याला चालतात. अच्छा. त्यामुळे तो सतत आत्ता तरी त्यांनी लावलं नाही. आता मी जर लावलं नाही गाणं तर मग त्याच्या कानामध्ये असतं असं सगळं आमचं चालू असतं. आमचा खारदांडाचा शाहरुख खान आहे तो. यु नो त्याला म्युझिकची खूप आवड आहे. तर मग आम्ही सकाळी आम्हाला किंवा एखादं कधीतरी गाणं आपल्या सतत 2 दिवस डोक्यात असतं. मग पहिलं आलं की तेच लावून सुरू करायचं. आणि आय थिंक म्युझिक छान आलं की एक सेट होतो मूड सकाळी. आणि आमच्याकडे साधारण आमच्या अख्ख्या या लाईनमध्ये सगळे ॲक्टर्स आहेत या मेकअप रूममध्ये. आणि सगळेच म्युझिक आवडणारी माणसं आहेत. सो देन देर इज आमचा, मी त्याला गोरेगावचा रणवीर सिंग म्हणते, दुष्यंत वाघ. याच्यात विलनचा रोल करतो. पण तो जेव्हा येतो तो अख्खा ब्लूटूथ स्पीकरच घेऊन येतो. तर तोही आला की मजा येते मला, कारण वेगळी गाणी ऐकायला मिळतात. आणि आय लाईक टू एक्सप्लोर दॅट. खूप ही जी यंग मुलं आहेत ज्यांना खूप वेगवेगळ्या म्युझिकचं नॉलेज आहे जे मला नाही आहे. सो इट्स अ गुड लर्निंग. सो अनेक यंग म्युझिशियन्स आहेत ज्यांच्याबद्दल मला माहीत नाही आहे. यु नो, सो ती लोक दे ऑलवेज इंट्रोड्यूस मी. किंवा एखाद्या नवीन सिनेमाचं गाणं जे मी ऐकलं नाही आहे अजून, मग ते ऐकायला मिळतं. सो आय थिंक म्युझिक रिअली बॉन्ड्स. त्यामुळे खूप मजा येते जेव्हा सगळ्यांच्या वेगवेगळ्या आवडीची गाणी लावली जातात तेव्हा. मूड फ्रेश बनतो. सकाळी सकाळी आपण आलो की एक छान आपला मूड असतो तो फ्रेश होण्यासाठी. मला वाटतं संगीत ही अशी गोष्ट आहे ना की जी तुम्हाला कधीही आनंद देऊ शकते कुठल्याही मोमेंटला. म्हणजे मला तर म्युझिक, मला असं वाटतं कधी कधी आपण खूप दुःखाच्या मूडमध्ये असतो, आपण सॅड असतो, तेव्हा सुद्धा जर एखादं छान गाणं लागलं, ते सॅडच असू शकतं, तर अचानक असं वाटतं की आपला हातातला हात कोणीतरी धरलाय आणि आपल्याबरोबर कोणीतरी रडतंय. सो आय थिंक म्युझिक रिअली हेल्प्स. म्हणजे माझ्या आयुष्यात तरी म्युझिक नेहमीच मला साथ दिली आहे. माझ्या मते ताई आता हे जे लूज पावडर तुम्ही यूज करताय बेसवर, ती मोस्टली आपण ब्रश किंवा पफने करतो, पण हे असं वेगळं टेक्निक आहे. वेगळं टेक्निक. नितेश का असं करतो रे तू? नाही, त्याला असं वाटतं की आता आपण काय ती सेट होते. हा, मग त्याचं म्हणणं असं आहे की ब्रशने अर्धी पावडर तर खाली पडते. बरोबर आहे. ती दिसायला स्टायलिश दिसतं त्याचं म्हणणं आहे. सो पण ह्याच्यात कसं होतं, एक तर तुम्ही जेव्हा पावडर ती घेता तर ती ऑलरेडी त्याच्यात राहते इन द स्पंज. सो दॅट स्पंज कॅन बी यूज. आत्ता करून झालं, नंतर समजा काही चुकलं तरी सुद्धा तोच स्पंज वापरून तुम्हाला पुन्हा टॅप करता येतो. सो उरलेली पावडर त्याच्यात राहते, ती वेस्ट नाही जात. आणि अजूनही मी तसं बऱ्यापैकी ओल्ड स्टाईल मेकअप आहे माझा. म्हणजे अजूनही मला थोडासा माझ्या अख्खादीच राहण्याच्या दृष्टीने, तर आय डू डेली सोप. सो 12 तास 14 तास आपल्याला मेकअप ठेवायला लागतो. सो कमीत कमी वेळा टचअप करावा लागेल ह्याची काळजी जो पहिला मेकअप आपण करतो त्याच्यातच घेतली ना तर खूप बरं होतं. नाहीतर मग यू स्वेट आणि मग बाहेरचं वातावरण ह्याच्यात. सो सकाळीच जर तुम्ही करेक्ट पावडरने तो मेकअप सेट केला, मला लिटिल लाईट पॅनकेक मी यूज करते, जो हल्ली बरीच लोक यूज नाही करत, कारण बरीच लोक करतात आता लिक्विड मेकअप यूज करतात. पण माझा लिक्विड मेकअपचा अनुभव असा आहे की इट डझंट रिअली गो विथ माय स्किन. मग मला टचअप जास्त वेळा करावा लागतो. सो आय रिअली, मला असं वाटतं ज्या सर्कमस्टान्सेसमध्ये किंवा ॲटमॉस्फेरिक गोष्टींमध्ये किंवा सेट आपले जसे आहेत मराठी शूट करताना, तर ते जे वातावरण आहे त्याच्यासाठी तुम्ही किती AC असेल, फ्लोअरवर काही असेल, तरीही एकदा लाईट्स ऑन झाल्या की तुम्हाला खूप गरम होतं सेटवर. अशा वेळेला मला असं वाटतं क्रायलॉन इज वन ऑफ द बेस्ट मेकअप प्रोडक्ट यू कॅन यूज फॉर शूटिंग पर्पज. म्हणजे तुम्ही बाहेर फिरायला जाताना तुमच्याकडे N नंबर ऑफ कंपनीज आहेत ज्याचा लाईट बेस, वॉटर बेस तुम्ही यूज करू शकता. पण जर सतत तुम्हाला मेकअप आर्टिस्ट इथे कानाशी उभा नको असेल टचअप करायला, तर आय थिंक क्रायलॉन इज द बेस्ट. आणि स्पेशली वन्स यू हॅव एन एजिंग स्किन, तर क्रायलॉन इज मॅजिक. इट वर्क्स लाईक मॅजिक. खूप साऱ्या तुम्हाला प्रोडक्टचे रिकमेंडेशन पण मिळत आहेत, कारण त्यांचा अनुभव आहे, गेली कित्येक वर्ष त्या या गोष्टी यूज करतायत. बट आय हॅव नेव्हर चेंज माय बेस. म्हणजे खूप ऑप्शन जरी आले तरी मी माझ्या आयुष्यात पहिला मेकअप जो केलाय तो क्रायलॉनने केलेला आहे.
मी आत्तासुद्धा त्यानेच करते. Wow. त्यांच्याही प्रोडक्ट्समध्ये खूप आता व्हेरिएशन्स आलेले आहेत, हां. पण त्यांची जी क्वालिटी आहे विच इज सो, ती खूप सुटेबल आहे आपण ज्या पद्धतीने शूटिंग करतो मुंबईत. आपल्या सेटवरचं जे वातावरण आहे, जे क्लायमेट आहे, त्याच्यासाठी मला वाटतं क्रायलॅन लॉंगर टाईम राहतो. वा कूल. स्वतः शॅडो ओके, करायला तर घ्यायची. बेस झालेला आहे. हां. आता जरा आपण थोडं आणखीन, तर आयब्रोज आणि आयशॅडो ही अशी गोष्ट आहे की जी मला करायला आवडते, कारण मला असं वाटतं अच्छा, की म्हणून त्याने ओपन करून ठेवले आणि तो वाट बघतोय का? हा, अच्छा. तर मला असं नेहमी वाटतं की आयब्रोज आहेत ना, ते तुमचा शेप डिफाईन करतात. बरोबर. यु नो, सो ते करेक्ट व्हायला पाहिजे, आणि ते करेक्ट झाले काय मला असं नेहमी वाटतं की स्वतःला कळतं की ते दुसऱ्यांनी करून होत नाही, किंवा आता इट इज इन माय माइंड, इट इज सायकोलॉजिकल ऑल्सो, की वर्षानुवर्ष मी माझं करत आलंय म्हणून. जो आहे तो मी करत आलेलं आहे. त्यामुळे आता येस, आता आपण हळूहळू मला टिश्यू दे नाही, हळूहळू आपण. पण एवढ्या शॅडो पॅलेट आहेत, तुम्ही ह्या सगळ्या यूज करता? हा, म्हणजे त्यातलं बेस थोडं वेगवेगळं. हा, त्याच्यानंतर बेस एक, एज एक, असं. तर मोस्टली सगळे बरेच लोक आयब्रो पेन्सिल किंवा ब्रश यूज करतात फॉर द पावडर. पण माझ्याकडे ना वर्षानुवर्ष हे एक मॅकच्या स्टोअरमधून मला खूप पूर्वी कोणीतरी हा, इट्स अ स्टिक अँड इट हॅज अ फ्लॅट लिक्विड सारखं आहे हे नाही, दिस इज अ पावडर. ओके. सो आय यूज पावडर फॉर माय आयब्रोज. मग ते तुम्ही लाईट डार्क तुमच्या हिशोबाने करू शकता, पण ऍप्लिकेटर खूप महत्वाचं आहे त्याच्यात. Your face starts changing as soon as your eyebrow is here. फक्त आता ॲज यू ग्रो ओल्ड एक गोष्ट व्हायला लागते, ती म्हणजे तुम्हाला तुमचा चष्मा घेऊन चेक करावं लागतं की करेक्ट झालेला आहे की नाही. मला अजूनही आठवतं की आपण जेव्हा लहान असतो तेव्हा घरातल्या इतर ज्यांचा कोणाचा चष्मा असेल तो आपल्याला वापरायची इतकी हौस असते. हा, पण जेव्हा आपल्याला खरा चष्मा लागतो तेव्हा आपल्याला कळतं, देवा प्लीज लवकर चष्मा कोणालाही नको लागू दे, कारण देन इट बिकम्स अ लिटल हर्डल. आणि स्पेशली ती वेळ जेव्हा तुम्हाला यु नो की ऍक्च्युअली लेन्सची गरज नाहीये, की 24 तास तुम्हाला चष्मा लागत नाहीये. बरोबर. तो फक्त अशाच वेळेला लागतोय की वाचायचंय स्क्रिप्ट, मेकअप मधलं काहीतरी बारीक तुम्हाला चेक करायचं आहे. की आता आयब्रोज नावाची जी गोष्ट आहे ती आपल्याला हे करूनच करावी लागते, चष्म्यातून चेक करूनच. परफेक्ट शेप वाईज या द परफेक्ट ब्रो आला ना की यू आर सेट. मग तुमचा एक कॉन्फिडन्स लेवल जो असतो दिवसाचा तो खूप वेगळा असतो. सो मला जर आयब्रोज करेक्ट नाही झाले तर मग नितेश या रूम पासून लांब राहतो, कारण चुकलेले मी असते पण राग मी त्याच्यावर काढत असते. त्यामुळे पण पहिल्यांदा मेकअप करायला कोणी शिकवलं होतं ताई, का स्वतः बघूनच? म्हणजे माझे इनिशियल याच्यात एक लक्ष्मण दादा म्हणून होते की जे मला नेहमी सांगायचे की कर स्वतःचा मेकअप कर, शिकायला पाहिजे सगळं. यु नो, यू आर नॉट कॉन्फिडंट. देन बाय गॉड्स ग्रेस मला पंढरी दादांबरोबर काम करायला मिळालं. आम्ही एक अजय सिन्हांकडे जो हिंदी शो करायचो तेव्हा पंढरी दादा होते. अर्थात पंढरी दादांना ना नाही मी करणार, म्हणजे ॲट दॅट पॉईंट म्हणजे इतका मेकअप त्यांनी केलेला आहे यु नो मोठमोठ्या हिरोईन्सचा, तरीही इतक्या प्रेमाने आणि हौसेने ते आमचा मेकअप करायचे. पण त्यांच्याकडनं मी एक गोष्ट शिकली की इट्स ऑल अबाउट मिक्सिंग. तुमचा बेस जर करेक्ट झाला, हे मी पंढरी दादांकडून शिकले की तो जर करेक्ट असेल ना मग बाकी छोट्या मोठ्या ह्या सगळ्या गोष्टी तुमचे डोळे जसे आहेत ते तसेच दिसणार आहेत. तुम्ही ते हायलाईट करू शकता, म्हणून ते काही बदलू नाही शकत तुम्ही. पण जर तुमचा स्किन टोन करेक्ट असेल आणि तो जर कॅमेरावर करेक्ट दिसला तर वाटत नाही की तुम्ही मेकअप केलाय, मग तुम्ही खूप नॅचरली छान दिसता. सो दादांनी ते नेहमी सांगितलं की इट इज ऑल अबाउट मिक्सिंग. की तरी आम्ही
आपण चिटिंग करतो की आपण ठरवतो की मग हे 2 आहेत ना शेड त्यांनीच आपल्याला बेस करायचं आहे. पंढरी दादा ॲक्च्युली ना पॅलेटमधनं आय डोंट इवन नो ते सगळ्याला असं असं हात लावायचे आणि फेदर हात इज फेदर. आय थिंक आत्ता नितेशचं पण मला जी आवडणारी गोष्ट आहे ती तीच आहे की तू त्याला कितीही सांगत राहा, अरे असं नको रे, ते तसं नको, बट ही इज कॉन्फिडंट अबाउट द मेकअप ही डज. सो तो मला फार लक्ष देत नाही माझ्या बोलण्याकडे असं. सो तो तेच करतो जे त्याला हवं आहे. पण आय थिंक मला 4 लोक म्हणतात की ते छान दिसतंय, तर आय एम शुअर की तो चांगला करतोय. सो येस, आपले आयब्रोज झालेले आहेत आणि छान झालेले आहेत है ना. बस आता तू म्हणालीस तर कमाल झालेत है ना. सो दॅट रिअली सेट्स युअर फेस. असं अचानक असं जाऊन उभं राहायला लागलं तरी इट इज ओके. त्याच्यानंतर हा आहे माझा एक फेवरेट ब्रश. सो ही आहे एक मिस क्लेअरची पॅलेट जी मला खूप आवडते, कारण याच्यात खूप नॅचरल शेड्स आहेत की जे तुमचा आयशॅडोचा बेस खूप छान रेडी करतात. आणि कधी कधी जेव्हा लक्ष्मी म्हणून काही फेस्टिव्ह असतं तर देन आय काइंड ऑफ यूज दिस just to ready the base. Most of the time मी हे अशीच लक्ष्मी म्हणून उभी राहते. But now is the glitter time. सेंटरला ग्लिटर सो दॅट इट हायलाइट्स युअर आईज. आणि मग आहे तुमचा कॉर्नर्स. येते सगळ्यात कठीण वेळ, म्हणजे तुमचं आयलायनर लावायची. हल्ली आयलायनर लावायची सवय गेलेली आहे, कारण सध्या लक्ष्मी म्हणून मी काय करते तर माझ्याकडे आहे एक हा छोटू ब्रश. याला मी अशी कुठली काळी ब्राऊन पावडर घेते आणि असं करते आणि असं करते. पण आता कडक लक्ष्मी करतोय आपण, तर आपल्याला ते करून चालणार नाहीये. आता आपल्याला आपलं स्किल दाखवायचं आहे. हे आहे विंग आयलायनर, दिस इज माय फेवरेट. पण ते आपण करेक्ट केलंय की नाही हे पुन्हा एकदा आपण आपला चष्मा लावून चेक करायचं असतं की हे जवळजवळ बरोबर आलेलं आहे. एज यू कॅन सी इन माय चष्मा. एका साईडच्या डोळ्याचं आयलायनर करेक्ट झालेलं असतं आणि आपण दुसरा डोळा सुरू करतो तेव्हा आपण देवाला नवस करतो की देवा दोन्ही सेम होऊ दे, चुकू दे नको. मग देव कधी कधी आपल्यावर कृपा करतो आणि कधी कधी नाही पण करत. मग आपल्याला नितेशला हाक मारून, नितेश अरे ए चुकलं ना रे. पण मोस्ट ऑफ द टाइम आपण करेक्ट असतो. मग आपल्याला नितेशला हाक नाही मारायला लागत. पण आयलायनर ओपन आईजने असं लावणं म्हणजे माझ्या मते खूप मोठा टास्क तुम्ही कंप्लीट करतात. येस, वर्षानुवर्षाची सवय, वर्षानुवर्षांची सवय आहे. येस डेफिनेटली. म्हणजे आयलायनर करणं अर्थात मेकअप इज अन आर्ट आणि ते स्किल मला तर वाटतं की आत्ता जी यंग
जनरेशन आहे, म्हणजे जे माझ्या मुली किंवा सुना करत असतात ते इतकं सुंदर करतात. दे नो सो मच अबाउट मेकअप, यु नो. म्हणजे आय समटाईम्स फील की आय प्ले सेफ बिकॉज इट वर्क्स फॉर मी. बट आय थिंक सध्या माझं फेवरेट काम असतं की मी रेडी झाले की मी बाजूला जाते, देर इज अक्षया ओव्हर देअर किंवा देर इज दिव्या ओव्हर देअर अँड दे हॅव सो मच स्टफ. आणि इट इज नॉट ओनली स्टफ, दे ॲक्च्युली यूज इट. म्हणजे ते वापरतात त्या मिक्सिंगमध्ये. ते अंडर आईज हायलाईट करणं, नोज शेड्स हायलाईट करणं, आय शॅडोज हायलाईट करणं. देर इज दिस ब्युटिफुल आय शॅडो पॅलेट जी सॉरी ब्लशर पॅलेट जी मला अक्षयाने दिली आहे. सो ह्याच्यात आपले ब्लशर्स आहेतच, प्लस देर इज दिस हायलायटर विच गिव्ज यू शाईन. आणि हे तुम्ही डोळ्यांना पण वापरू शकता. सो आय थिंक इट्स खूप छान पॅलेट आहे हे. सो ती मला अक्षयाने दिलेली आहे. मी तिच्याकडे बघितलं आणि तिला म्हटलं की अरे दिस इज नाईस. आणि मग आमच्याकडे असं आहे की असं नाईस म्हटलं की ते लगेच गिफ्ट म्हणून येतं. सो या तर अक्षया इज लाईक दॅट. सो तिच्याकडे बोलताना आम्हाला विचार करायला लागतो की आता बोललं तर पटकन लगेच गिफ्ट येईल म्हणून. सो हे केचं लायनर आहे आणि छान लायनर आहे ते. आता माझी बहीण कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये आहे, तिने मला हे लायनर रेकमेंड केलेलं आहे. तिचंच लायनर मी चोरलेलं आहे. ओके. माझ्यापेक्षा जास्त सामान मेकअपचं माझ्या बहिणीकडे, जिचा मेकअपशी काही संबंध नाही. अरे बापरे, असं का? या कारण तिला खूप मेकअप आवडतो, त्यामुळे ती वापरते कमी, पण तिला वस्तू घ्यायच्या असतात की ह्याचं लायनर, त्याची काजल, ती लिपस्टिक. वाव. सो येस. आता मेकअप ऑलमोस्ट झालेला आहे. दिस इज द लास्ट थिंग दॅट आय डू. ओके. एक थिन लेअर ऑफ पॅनकेक. ही खरं तर खूप जुनी पद्धत आहे मेकअपची, बट मला असं वाटतं की ह्या लेअरनी मेकअप सेट होतो. ओके. सो मला 4-4 वेळा टचअप नाही करायला लागत. मी दिवसातनं एक डिरेक्टली संध्याकाळी अंडर आईज टचअप असतो. अदरवाईज कितीही क्लायमेट हीटवालं असेल, ह्युमिड असेल, तरी मला सतत रिटच नाही करावं लागत. त्यामुळे आता हे झालेलं आहे. आणि आता आय विल चेंज. आणि श्रीताई आहेत, त्या माझ्या हेअरस्टायलिस्ट आहेत. आणि त्या आपल्याला सांगतील कुठली साडी आहे आज, कुठली बरं आहे साडी. सो ताईंचं कॉस्ट्युम त्यांनी त्या प्लीटिंग वगैरे करून ठेवलेलं आहे. म्हणजे लवकर सगळं लगेच फास्टर रेडी होण्याच्या दृष्टीने. ओके. मला प्लीज जरा एकदा. तरी आमच्या छोट्याशा श्रीताई आहेत आणि त्या खूप स्ट्रिक्ट आहेत. ह्यांनाही मी खूप वर्ष पाहते ताई तुमच्यासोबत. आणि यु नो म्हणजे जी भूमिका माझी खूप प्रसिद्ध होती, त्याच वेळेला श्री सुद्धा पहिल्यांदा तिकडे आली होती. म्हणजे तिथे रेखा नावाच्या हेअरस्टायलिस्ट होत्या, त्यांना असिस्ट करायच्या त्या. आणि मग येस, त्याच्यानंतर अनेक वर्ष श्री माझ्याबरोबर आहे. म्हणजे ह्याच्या आधीचे पण शोज तिने माझ्याबरोबर केलेले आहेत. आणि थोड्याशा स्ट्रिक्ट अशा त्या आहेत. माझ्याकडे स्टाफमध्ये 3 माणसं आहेत, नितेश, श्री आणि गुलामभाई. आणि दोघंही तिला घाबरतात. माझे डिरेक्टर पण तिला घाबरतात. कारण जर आम्ही सेटवर टाइमपास केला तरी अचानक एक आवाज येतो, चला शूटिंग करा, तर तो श्रीताईंचा आवाज असतो. पण ओके. सो आता आपण ही अशी छान अशी साडी नेसणार आहोत. आणि ही साडी खूप स्पेशल पण आहे, कारण ही साडी मला तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे त्यांचा ब्रँड आहे तेजाज्ञा. सो त्याच्यातनं मला गिफ्टमधून आलेली ही साडी आहे, जी मी आता याच्यात नेसते आहे. सो दिस इज स्पेशल. सो येस, गिव्ह मी 5 minutes and I'll be ready. ओके, डन. सो आत्ता ताई चेंजला जातील आणि रेडी होतील. सो आज हा ताईंचा हा कॉस्ट्यूम आहे. आणि आत्ता थोड्या वेळात चेंज करून झाल्यानंतर आपण पुन्हा भेटूया, कारण ज्वेलरी आणि हे सगळं रेडी होणं बाकी आहे. सो क्विक त्याने एक ब्रेक देऊया. ताईंना चेंज साठी आपण ब्रेक दिला होता. आणि थोडा लेट झाला आज, पण जे नॉर्मली मी आल्याबरोबर करते. ओके. की दिस इज ऑर्गॅनिक हळद आहे, थोडीशी पिंच ऑफ इट, जस्ट सो दॅट दिवसभरात आपण जो काही अब्यूज करतो यु नो आपल्या पोटावर, तर मला एक तर गरम पाणी प्यायलेली सकाळ आय फील सेटल्ड. कारण त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने मी कॉफी पिते. सो येस, आय थिंक दिस वर्क्स फॉर एव्हरीवन. आपण
आणि हे फक्त कोविड आला म्हणून नाही, तर हे खूप पूर्वीपासून माझ्या आईनी शिकवलेली गोष्ट आहे की जर सकाळी नाही जमलं तर रात्री झोपण्यापूर्वी. नॉर्मली लोक दुधामधून घेतात, पण आय एम नॉट अ दूध पर्सन, तर मग पाण्यातून. आणि गरम पाणी मला खूप आवडतं. वा. सो दिवसाची सुरुवात छानपैकी झालेली आहे. थोडी लेट झाली आज आपली, जरा गडबड. एक तर मला पोचायला पण थोडासा आज उशीरच झाला, ट्रॅफिक इन मुंबई. सो येस, आपण साडी नेसलेली आहे आणि तुम्हाला बघितलं माझी स्पीड हेअर स्टायलिस्ट तिने आंबाडाई बांधून झालेला आहे. आता त्याला ती ऍक्सेसराईज थोडंसं करेल. ज्वेलरी रेडी आहे, पण मला जरा नेक केलास तर मला ज्वेलरी घालता येईल, मग आपण लॅशेस करूया. आणि तेजी काय म्हणता? ताई, इथे मला मेकअप रूम मध्ये तुमच्या स्वामींची एक फ्रेम आहे, भगवद्गीता आहे आणि बाप्पा पण आहे. सो देवावरची श्रद्धा तितकीच आहे आणि हे वाचणं होतं किंवा करणं होतं. येस, म्हणजे भगवद्गीता इज समथिंग दॅट आय बिलीव्ह इन. कारण मला असं वाटतं की माझ्या आईवडिलांनी नेहमी एक्झॅक्टली त्याच्यातले संस्कार केलेले आहेत की तुम्ही तुमचे कर्म करत राहा, खूप फळाची चिंता करत बसू नका, कारण ते तुम्ही नाही डिसाईड करू शकत. बरोबर. म्हणजे मी हे केलं तर हे होईल असं आपल्याला वाटतं, पण तसं होईलच असं नाही. हे खूप सिम्पल असतं की आपण खूप वेळेत निघतो आणि आपल्याला असं गुगल मॅपवर दिसतं अरे क्लीन रस्ता, बट यू डोंट नो त्या पुढच्या 15 मिनिटानंतर 18व्या मिनिटाच्या पॉईंटला काय घडेल. सो आपण ठरवू नाही शकत काहीच. सो द बेस्ट थिंग यू कॅन डू इज की डू युअर बेस्ट. आणि मला वाटतं की भगवद्गीता ते तुम्हाला प्रत्येक पानावर तुम्हाला हेच सांगतं की तुम्ही तुमचे कर्म करा, बाकी त्याचं जे ठरलंय, जी एनर्जी आहे जी हे सगळं रन करते, ती एनर्जी ठरवते काय करायचं आहे. सो भगवद्गीता. आणि ती माझ्याकडे आधी छोटीशी होती, तर माझे मागचा शो, मी याच्या आधीचा जो शो केला त्याचे जे सुपरवायझिंग प्रोड्युसर आहेत, हा शो सुरू झाला तेव्हा त्यांनी इथे येऊन मला ती दिली आहे. सो आय थिंक इट इज व्हेरी स्पेशल की त्यांना तर माहिती पण नव्हतं की आय बिलीव्ह इन दॅट थॉट. त्यांनी अनाहूत आणून दिली मला. सो मला असं वाटलं की त्यांचं म्हणणं आहे की मला इथे थांबायचं आहे म्हणून. आणि गणपती बाप्पाचं काय सांगू मी, त्यांचं आणि माझं तर अफेअर आहे वर्षानुवर्ष. मला गणपती बाप्पा हे श्रद्धास्थान नसून माझं प्रेम आहे. माझ्या वडिलांचंही ते प्रेम आहे. त्यामुळे सिन्स द टाईम मला कळतं की मूर्तीपूजा काय असते, किंवा तर गणपती बाप्पा आपल्याकडे खूप व्यवस्थित सगळं पाळलं जातं, किंवा यु नो त्याची एक अशी भीती लोकांना मनात असते देवाचं काहीही करताना. माझ्यासाठी ती गोष्ट नाही आहे. तो माझा मित्र आहे, सखा आहे, तर तो फक्त माझी काळजी घेतो. आणि ही ना जो माझा शाहरुख आहे, म्हणजे मी माझ्या गणपतींना वेगवेगळ्या गणपतींना नावं ठेवलेली आहे. अच्छा. की यु नो माझा सिद्धिविनायक जो आहे तो असा प्रेम अँड प्रॉपर आहे, तर तो असा आमिर खान आहे, परफेक्शनिस्ट. हा माझा शाहरुख आहे आणि माझं सगळ्यात प्रेम शाहरुखवर आहे. ही प्रतिकृती आहे दगडूशेठ गणपतीची. आणि ही माझ्याकडे ह्या रूममध्ये ह्या वाढदिवसाला मला नितेशनी दिलेली आहे. अरे वा. येस. ह्याच्या आधी पण त्यांनी मला एक फोटो दगडूशेठचा दिलेला आहे, जो आमच्या आधीच्या मेकअप रूममध्ये होता. तो आम्ही ठेवलेला आहे. पण आता ह्या वेळेला पण रूममध्ये आम्हाला हवाच होता, तर नितेशने दिलेला आहे. आणि स्वामी अचानक माझ्या आयुष्यात आले आहेत. एक काही वर्षांपूर्वी ना, आमचा एक मित्र आहे, त्याचा मुलगा खूप आजारी होता. आणि खरं तर तो मित्र मी त्यावेळेला म्हणू शकत नव्हते. विकास पाटील नाव आहे त्याचं. अच्छा. ओके, आपला ॲक्टर विकास पाटील. त्याच्या बाळाला बरं नाही असं मला अचानक कळलं होतं. सो मी आय डोंट नो वाय मी रोज हॉस्पिटलला जायचे त्याच्या बाळाला बघायला नाही. जस्ट मी त्याच्याबरोबर तिथे बसायचे, विकास बरोबर थोडा वेळ गप्पा मारायचो आम्ही. पॅकअप नंतर मी जायचे रात्री आणि यायचे. सो तोपर्यंत स्वामी माझ्या आयुष्यात नव्हते. आणि तो एके दिवशी मला म्हणाला, अगं मी तिथे पार्ल्यात गेलो होतो, तर ते म्हणाले अक्कासाहेबांना पाठवा. अच्छा. आणि आय डोंट नो वाय. त्याच्या नेक्स्ट डे मला वेळ होता आणि मी गेले. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. ते आणि मी आहे एकत्र. का कशासाठी वगैरे काही माहीत नाही मला, बट ते आहेत आणि ते खूप अचानक माझ्या आयुष्यात आले आहेत. सो मला असं वाटतं की मी खूप बिलीव्ह करते की ज्याला आपण देव म्हणतो, की ज्याला आपण एक वेगळी एनर्जी म्हणतो, ते ठरवतात
आपल्या आयुष्यात यायचं, आपण त्यांच्या आयुष्यात नाही जाऊ शकत. सो आम्ही ठरवलं की हर्षदा आता ह्या दिवसापासून आपण सोबत एका कुटुंबाचा भाग असू. सो येस. आणि आता ह्या शूटला येताना स्वामी असे लेफ्टला एक मठ आहे येताना. हो हो. तर आपण आपोआप जातोच, त्यांना हॅलो बोलतो आणि येतो. सो सगळं आहे. म्हणजे मी मठ आहे, त्याच्यानंतर एक गल्ली क्रॉस केलं की एक गणपती आहे. सो आम्ही असे ॲक्च्युली नितेश आणि मी मठात जातो, मग गणपती बाप्पा. इथे ते गणपती बाप्पा आहेत, मी तुला सांगते ते इतकं सुंदर सजवतात. फोन कुठे आपला? इतकं सुंदर सजवतात गणपती बाप्पा, इट्स अनबिलिव्हेबल. मी तुला दाखवते बघ. हा तो मठ आहे जिथे हा फोटो असतो. आणि हे आणि त्याच्या पुढे गणपती आहे. आणि ह्या गणपतीला ना अशी वेगवेगळी आरास. हे बघ मठ, गणपती. हा ठाण्यातलाच आपला इथे सेटवर येता येत आहे बघ हे. आणि त्याच्यात प्रत्येक दिवशी फुलांची वेगळी आरास त्या गणपतीला आहे. आणि छोटूसं मंदिर आहे अगदी, म्हणजे पटकन गाडी निघून गेली ना तर तुला कळणार पण नाही, इतकं छोटूसं आहे. पण इट इज ब्युटिफुल. येतानाच एक पॉझिटिव्ह वाइब्स घेऊन येतात. मला ना मी गुरुद्वारात जाते, मी दर्ग्यावर जाते, मी चर्चमध्ये जाते, मंदिरात जाते. दॅट इज माय हॅपी प्लेस. मला ना ह्या अशा ठिकाणून जाऊन आलं की खूप छान वाटतं, मन शांत वाटतं. सो मी प्रयत्न करतेच की अगदीच खूप ट्रॅफिक लागलं आणि उशीरच झाला कॉल टाईमला तर मात्र नाही. पण अदरवाईज मी रोज कुठल्या तरी देवळात या अशा वास्तूचं दर्शन घेऊन येते. आय फील नाईस. सुरुवातच एवढी छान होते म्हटलं. हा, त्याच्यात काही असं काही रोज मागायचं, माझं आणि देवाचं तसं बार्टरचं आहे सिस्टम. नाही म्हणणार नाही मी की तू माझं हे कर मग मी हे करेन वगैरे, असं माझं चालतं. पण ते मोस्टली गणपती बरोबर चालतं. असं कसं केलंस तू, माझ्याबरोबरच कसं केलंस तू, आता असं करू नको, आता बघ आता तू ह्या महिन्यात हे करून टाक, म्हणजे मग मी असं असं खूप चालतं माझं आणि त्याचं. बऱ्याच वेळा तो ऐकतो, बऱ्याच वेळा म्हणतो नाही कर जरा मेहनत. सो विच इज ओके. पण मला असं वाटतं की आई वडिलांबरोबर जसं आपलं नातं असतं, भावंडांबरोबर जसं असतं तसं ते नातं आहे की जिथे आपण त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतो किंवा आई वडिलांकडनं आणि भावंडांकडनं करून घेतो, मित्रांकडनं करून घेतो. आपण आपल्याला हवं असेल तर यार वो गिफ्ट में मेरे को ये दे दे असं आपण म्हणतो ना. तर मला असं वाटतं की व्हॉट इज द हार्म. माझा विश्वास आहे जर यांच्यावर, तो इनका फर्ज आहे मेरे लिए करणं. त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी जबाबदाऱ्या वाढवून घेतल्यात खूप, त्याला मी काय करणार. सो नाईस. सो येस, महत्वाचं काम जे आहे जे मला करता येत नाही, लॅशेस लावणे, खोट्या खोट्या पापण्या. खूप सुंदर बिंदी आहे है ना. त्या 2 भिंतीज आहेत, 1 2 3 बिंदीज आहेत. आणि नाव ऑलमोस्ट फायनल, माय फेवरेट पार्ट, द ब्लशर पार्ट. आणि मग ज्वेलरी घातली की वी आर सेट, रेडी. मेकअपमधला हा पार्ट मला खूप आवडतो, हायलायटर्स. जे मी शूटिंग करायला जेव्हा सुरुवात केली, माझं खूप म्हणजे मी नवीन असताना, तेव्हा हे सगळं टेलिव्हिजनवर नव्हतं. आता येस, किंवा मला माहिती नव्हतं. पण आता हा जो भाग आहे हायलायटर, जो मला वाटतं की एक फायनल मेकअपला एनहान्स करायला एक लिटिल शाईन जी देतं या नोजला, या टिपला, आणि हे जे मला खूप आवडतं. दॅट इज माय फेवरेट. टू फिनिश इट मी काजळ वापरत नाही आहे डोळे हायलाईट करायला, पावडरच आहे.
जी मी यूज करते आयब्रोजला तीच मी डोळ्यांना खाली यूज करते. अर्थात लक्ष्मी करताना मला ते लागत नाही, पण मी काजळ न लावता ही पावडरच यूज करते. आय फील काजळपेक्षाही ना हे माझ्या डोळ्यांना खूप जास्त हायलाईट करते. आणि खूप छोटे डोळे आहेत माझे, त्यामुळे ते करेक्ट हायलाईट करणं खूप गरजेचं होतं. आणि गुड मॉर्निंग, दॅट्स तन्वी. आणि हे केल्यानंतर यू डोंट नीड टू डू मस्कारा. खालच्या म्हणजे लोअर लिड्सला मस्कारा नाही केलं तरी चालतं, कारण ह्या पावडरनी हे काम झालेलं असतं. येस, आणि हा सगळ्यात महत्त्वाचा भाग शृंगारातला. बाळा हे मला वाटतं थोडंसं आपल्याला, हां थँक्यू. झालेलं आहे, नोजपिन झालेले आहे. अंगठ्या द्या आता मला. नाही ते नाही आहे, हे आहे आणि हे आहे. जस्ट टू हायलाइट इट, आपण ज्या पावडर आयशॅडोज जे करतो त्याच्यामधला हा जो भाग आहे, इट जस्ट गिव्ह द शाईन टू द लिपस्टिक. ग्लॉस लावलं की ग्लॉस जरा स्मज होतो, त्याच्याऐवजी आपण आयशॅडोमधला जो आपला हायलायटरचा शेड असतो तो जर नुसता टॅप केला तरी लिपला एक शाईन येते. सो ओके, आय एम रेडी. येस, आणि मस्तपैकी मेकओव्हर झालेला आहे ताई. किती सुंदर दिसताय. थँक्यू. खूप छान दिसतात. आणि खरं तर त्यांचं सगळं कॉम्बिनेशन जर तुम्ही बघितलं, बांगड्यांपासून बिंदीपासून, ही स्टाईल ठेवली आहे आपण की या मागच्या गोल्डन बँगल्स ज्या त्या सगळ्या साड्यांवर सेम आहेत, फक्त आपण जो साडीमधला जो डार्कर कलर आहे ते आपण सेंटरला वापरतोय ऑन एव्हरी साडी. सो येस, दिस इज माय लुक फॉर द डे. ब्लाऊजची स्टाईल ही खूप सुंदर आहे ताई, आणि माझ्या मते हाही ट्रेंड आता होईलच या ब्लाऊजच्या स्टाईलचा. हा थोडासा एक साऊथ इंडियन स्टाईल आहे. आणि ॲज यू नो की लक्ष्मी निवास हा एक साऊथ इंडियन शोचा रिमेक आहे. सो एक छोटासा एलिमेंट टाकण्याचा आम्ही प्रयत्न केला ह्या सो कॉल्ड कडक लक्ष्मीमध्ये. येस, आणि माझ्या मते ताई आता खूप छान रेडी झाल्यात. आणि आता त्यांना तुम्हाला कसं वाटतंय ते ती जेव्हा हे टाकेल BTS, तर तुम्ही प्लीज सांगा की तुम्हाला माझा हा लुक आवडला की नाही. येस, आणि किती छान तयार होतात. ते खूप साऱ्या टिप्सही दिल्या आहेत, खूप सारे सजेशनही दिलेत. तो तेही तुम्ही नक्की बघा ताईंचा हा पूर्ण व्हिडिओ आणि शेवटपर्यंत बघा. आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आणखीन कुठल्या गोष्टी ताईंकडनं जाणून घ्यायच्या आहेत, कुठली गोष्ट आवडली पण आहे लुक मधली, आणि कुठली गोष्ट जास्त तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल तर तेही करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोमवार ते रविवार रोज रात्री 8 ते 9 मध्ये पाहायला विसरू नका लक्ष्मी निवास, फक्त झी मराठीवर. आणि हो, हा इंटरव्ह्यू करता करता थोडंसं इंग्लिशचा वापर झालेला आहे, त्याच्याबद्दल मला माफ करा, कारण आय एम शुअर कोण ना कोणतरी माझी भगिनी याबद्दल म्हणणार आहे. पण ते ओघाओघात सगळ्या भाषा आपण बोलत जातो. पण मला असं वाटतं की जे आम्ही ह्याच्यात बोललो आहे किंवा ज्या पद्धतीने तयार झालो आहे, हीच पद्धत आहे रोज तयार होण्याची. सो ह्यात काही शूटिंग करतोय म्हणून असं नाही आहे. तर सकाळी मेकअप रूम अशीच असते आणि असंच आम्ही तयार होतो. आणि आय होप आम्ही जे करतोय ते तुम्हाला भावतंय. आणि तुमचं असंच प्रेम राहू द्या, खूप खूप प्रेम राहू द्या. आणि तू पण अशी परत परत येत राहा, है ना. सो हॅव अ ब्युटिफुल डे. आणि यू गाईज ऑल्सो हॅव अ ब्युटिफुल डे. येस, थँक्यू ताई. कळलं की नाही? सॉलिड. आत्ता खरा इंटरव्ह्यू माझा पूर्ण झालाय. आणि मला नक्की सांगा तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला. थँक्यू सो मच. थँक्यू.